नागपूर पुणे नागपूर या नव्या वंदे भारत गाडीला अमरावती शहराचे उपनगर बडनेरा रेल्वे स्थानकावर विशेष थांबा देण्यात आला। या निर्णयामुळे अमरावतीसह संपूर्ण विदर्भातील पुण्यावरून नागपूर व नागपूरवरून पुणे जाणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे। विदर्भातील प्रमुख औद्योगिक व प्रशासकीय केंद्र आहे। नागपूरवरून पुणेकरिता सुरू झालेली वंदे भारत एक्सप्रेसमुळे औद्योगिक व प्रशासकीय कामकाज गतिमान होण्यासाठी मदत होईल। या प्रसंगी खासदार बळवंत वानखडे, खासदार अनिल बोंडे, आमदार रवी राणा यांनी आपले मनोगत व्यक्त केले। या प्रसंगी आमदार रवी राणा यांनी या कार्यक्रमाला भाजपा व युवा स्वाभिमानी पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित आहेत। मात्र खासदार बळवंत वानखडे एकटेच असल्याची कोपरखळी लावली। यावर उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला। या ठिकाणी आदरणीय माजी कृषी मंत्री राज्यसभेचे खासदार डॉक्टर अनिल बोंडे साहेब उपस्थित आहे। अमरावती जिल्ह्याचे खासदार बळवंतजी वानखडे साहेब उपस्थित आहे आणि अमरावती शहराचे अध्यक्ष नितीन भाऊ दांडे भाजपचे अध्यक्ष ते उपस्थित आहे। सुनील भाऊ खराटे आहे, सुनील भाऊ काळे आहे, अनेक आपले किशोर भाऊ अंबाळकर आहे, अनेक या ठिकाणी उपस्थित सगळे भाजप युवा पार्टी बळवंतराव काँग्रेसचं कोण नाही इथं एकटं तुम्हीच आहे। तर या ठिकाणी सगळे उपस्थित आहे, सगळ्यांचं मी स्वागत करीन। तर वंदे भारत एक्सप्रेसला झेंडा देताना खासदार बळवंत वानखडे, खासदार अनिल बोंडे, आमदार रवी राणा, सुनील खराटे, नितीन धांडे, जिल्हाधिकारी आशिष शेरेकर व रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी आदी उपस्थित होते। वंदे भारत एक्सप्रेसला झेंडा दाखवताना भाजपा कार्यकर्ते व युवा स्वाभिमानी कार्यकर्ते यांच्या घोषणांची चुरस पाहायला मिळाली। एकीकडे भारतीय जनता पार्टीचा विजय असो तर त्याला प्रत्युत्तर युवा स्वाभिमानी पक्षाचा विजय असो, रवी भाऊ राणा आगे बढो अशा घोषणामुळे भारतीय जनता पक्ष व युवा स्वाभिमानी पक्षाची घोषणांची स्पर्धा दिसून आली। भारतीय जनता पार्टीचा तर काँग्रेस पक्षाचा विजय असो अशी एकही घोषणा कानी न पडल्याने काँग्रेसचे खासदार बळवंत वानखडे या प्रसंगी एकाकी पडल्याचे उपस्थितांमध्ये जाणवत होते। या प्रसंगी रेल्वे पोलीस, रेल्वे सुरक्षा दल तसेच बडनेरा शहर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील चौहान यांच्यासह मोठा पोलीस ताफा उपस्थित होता। देशाचे पंतप्रधान मोदीजी, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि या ठिकाणी राज्याचे रेल मंत्री वैष्णव साहेब यांचं मी मनापासून अभिनंदन करीन की खऱ्या अर्थानं रेल्वेचा कायापालट केला तो मोदी सरकारने केला आणि सगळ्यांना मानावं लागते की या ठिकाणी देशाचे पंतप्रधानांनी जे जे पाऊल टाकलं ते यशस्वी पाऊल टाकलं। या देशाला पुढे नेण्यासाठी ते हवाई प्लेन असू द्या, ट्रेनची यात्रा असू द्या, बसची यात्रा असू द्या, सगळ्या यात्रा जोमामध्ये या देशामध्ये धावायला करायला लावलं ते देशाचे पंतप्रधान मोदीजींनी करायला लावलं आणि या ठिकाणी मी खऱ्या अर्थानं या ठिकाणी सगळ्यांचं अभिनंदन करीन आणि या ठिकाणी सगळे उपस्थित आहे। नक्कीच या ठिकाणी पुण्याला जाण्यासाठी अनेकांचा मार्ग मोकळा झालेला आहे। मुंबईला जाण्याचे सुद्धा अनेक स्टॉपेज, दुरंतो सारखा स्टॉपेज या ठिकाणी झाला। रेल्वे स्टेशनचं मोठ्या प्रमाणात विकसीकरण झालं। या ठिकाणी रेल्वेचे प्लॅटफॉर्म तयार झाले। हे सगळे करण्यासाठी ज्याप्रमाणे आधी माजी खासदार नवनीत राणा यांनी सुद्धा खूप प्रयत्न केले, खूप ताकदीने त्यांनी काम केलं आणि त्याला ताकद द्यायचं काम राज्यसभेचे खासदार बोंडे साहेबांनी केलं। आता या ठिकाणी बळवंतजी वानखडे साहेब सुद्धा आहे, तेही ताकद देतील आणि सगळे मिळून या ठिकाणी सगळं काम पुढे नेतील हा विश्वास आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र। पेक्षा पुण्यात
जास्त आपल्या लोकांची वर्दळ आहे. यानं त्या कामानिमित्तानं असेल, नोकरीच्या निमित्तानं असेल, मुलांचे जे काही कारखाने जे काही हे आहेत ते कंपन्या आहेत, कंपन्यामध्ये पुष्कळ मुलं विदर्भातून जातात आणि विदर्भात जवळपास शेगावपर्यंत या लोकांना सर्वांना फायदा होईल अशी ही ट्रेन आजपासून सुरू होत आहे. ते पुणेला मिळाली आणि अमरावती म्हणजे बडनेराचा स्टॉप मिळाला, याबद्दल सर्वप्रथम प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी, रेल्वे मंत्री अश्विनीजी वैष्णव आणि मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचं अभिनंदन करतो आणि आभार मानतो. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या त्यांच्यासाठी, म्हणजे त्यांच्यापर्यंत ते पोहोचल्या पाहिजे. मी रेल्वे कर्मचाऱ्यांचं सुद्धा अभिनंदन यासाठी करतो की त्यांनी हा अतिशय सुंदर कार्यक्रम घेतला स्वागताचा, आणि हा स्वागताचा कार्यक्रम जसं प्रधानमंत्री नरेंद्र पाहिजे नवीन पिढीपर्यंत पोहोचला पाहिजे, त्यासाठी त्यांनी गेल्या आठवड्यापासून जे काही 3-4 दिवस त्यांच्या हातात होते तेव्हा प्रत्येक आश्रमशाळेमध्ये गेले, शाळांमध्ये गेले, तिथल्या मुलांना एक चांगला विषय दिला आणि एक चांगला विषय म्हणजे स्वदेशी